सोशल मीडिया हा आज आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण जर तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियावरील एक फोटोमुळं तब्बल 22 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन गायब झालेली एक महिला पुन्हा तुरुंगात पोहोचली, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. एक विचार करा, तुम्ही स्वतःचा मोबाईल वापरत नाही, स्वतःचं नाव बदलता, राज्य बदलता, दुसरं लग्न करता आणि जुनं आयुष्य कायमचं मागे सोडल्याचं तिला वाटतं. पण तुमच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर अपलोड केलेला एक साधा सुद्धा फोटो तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा पुरावा ठरतो. आणि काही तासातच पोलिसांची टीम हजारो किलोमीटर दूर जाऊन तुमच्या दारात उभी राहते. तेव्हा परिस्थिती काय निर्माण झालेली असं लक्षात घ्या. ही कथा आहे वाशिमच्या पंचशिला थोरातची. एक अशा प्रेम कथेची जी प्रेमाने सुरू झाली, बलात्काराच्या आरोपापर्यंत पोहोचली, कोर्टात केसही लढली आणि शेवटी एकाचा जीव गेल्यानंतर ती संपली. वाशिममधील पंचशील नगर. एका घरातून दुर्गंधी येऊ लागते, शेजाऱ्यांना संशय येतो, पोलीस दार उघडतात आणि आतलं दृश्य पाहून पोलीस देखील अतिशय शांतपणे विचार करतात, स्तब्ध होतात. आणि त्या ठिकाणी त्यांना सापडतो एका तरुणाचा मृतदेह. अनेक दिवसापासून घरात पडलेला, गळ्यावर खोल जखमा, डोक्यावर जबर मार. आणि त्या घराची मालकीण स्वतः पंचशिला. ज्यावेळेस पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन जातात त्यावेळेस ती म्हणते की मीच त्याला मारलं. पण त्यानंतर सुरू होतो या प्रकरणाला सर्वात धक्कादायक प्रवास. शिक्षा होते, जामीनही मिळतो आणि त्यानंतर ती मग अचानक गायब होते. मग तिला शोधण्यासाठी पोलीस पूर्ण जंग पछाडतात, मात्र ती सापडत नाही. मोबाईल नाही, बँकेचे व्यवहार नाही, नातेवाईकाशी संपर्क नाही. मग अखेर पोलिसांना ती सापडली कशी? कोणता होता तो फोटो? सोशल मीडियाने 22 वर्षानंतर आरोपीला कसं उघडं केलं? आणि 2004च्या त्या रक्तरंजित रात्री नेमकं काय घडलं होतं? या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पुरावा, प्रत्येक तपास, न्यायालयातील प्रत्येक वळण आणि अटकेपर्यंत संपूर्ण प्रवास आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. पंचशिला थोरात वाशिमच्या रेल्वे स्टेशन झोपडपट्टीत राहत होती. महादेव गोटे हा आजूबाजूचा अंदाज घेऊन तिच्या घरात शिरतो आणि पंचशिला हिला पाहून तिची इच्छा नसताना देखील तिच्याशी संबंध करतो. पंचशिला त्याला पाहून घाबरून जाते, पण माधवच्या ताकदीपुढं ती काहीच करू शकत नाही. 1.5 तासानंतर माधव हा घराच्या बाहेर पडतो आणि अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जातो. सकाळ होते तेव्हा पंचशिला ही वाशिम पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्या ठिकाणी माधव गोटे याच्या विरुद्ध बलात्काराची केस दाखल करते. मात्र माधव याला वाटलं होतं की पंचशिला ही काहीच करणार नाही, ती त्याला सहमती देईल. मात्र केस दाखल झाल्यानंतर माधव गोटे याला अटक केली जाते. त्यानंतर त्याची केस वाशिम कोर्टात सुरू करण्यात येते. त्यानंतर तो जामिनीवर बाहेर देखील येतो. जामिनीवर बाहेर आल्यानंतर 22 जून 2004च्या रात्री तो माधव हा पंचशिलाच्या घरात जातो आणि पंचशिलावर ती केस मागे घेण्यासाठी सतत दबाव टाकायला सुरुवात करतो. तिला धमकावतो. मात्र पंचशिला ही काय मागे हटायला तयार नव्हती. त्या रात्री छळाने उच्च पातळी गाठली होती. पंचशिलाने रागाच्या भरात आणि स्वतःचा बचाव करताना माधवच्या गळ्यावर वस्त्र्याने वार केला आणि तिच्या डोक्यावर खलबत्त्याचा एक प्रहार केला. याच वेळी माधवचा जागीच मृत्यू झाला. माधव याचा जीव गेला होता. त्यावेळी घाबरलेल्या पंचशिलाने पुरावा नष्ट करण्यासाठी माधवचा मृतदेह घरातच खड्डा खांदून त्याच ठिकाणी पुरून टाकला आणि त्याच घरात पंचशिला देखील राहत होती. काही दिवसात घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. शेजाऱ्यांना संशय येतो. त्यावेळी ते पोलिसांना याबाबत माहिती देतात. ते पंचशिलाच्या घरी येतात, दार उघडतात आणि आतलं दृश्य पाहून अधिकारी देखील काही क्षण स्तब्ध होतात. एका तरुणाचा मृतदेह अनेक दिवसापासून घरात पडलेला होता. गळ्यावर खोल जखमा होत्या, डोक्यावर जबर मार होता आणि त्या घराचीच मालकीण पंचशिला शांत बसलेली होती. काही वेळातच पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलं की मी त्याला मारलंय. पण त्यानंतर सुरू होतो या प्रकरणातील सर्वात धक्कादायक प्रवास. तब्बल 1 वर्षानंतर वाशिमच्या सत्र न्यायालयाने म्हणजे 2005 मध्ये पंचशिलाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र पंचशिलाने या शिक्षेविरोधात 2006 मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केलं. कायदेशीर प्रक्रिया दरम्यान तिला जामीन देखील मंजूर झाला. पण केस हायकोर्टात वर्षानुवर्ष चालत राहिली आणि एक दिवस पंचशिलाने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. ती फरार झाली. तिने स्वतःचा मोबाईल वापरणं बंद केलं, नातेवाईकाशी संपर्क सोडला आणि शेवटी 17 ऑक्टोबर 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टाने या केसचा अंतिम निकाल दिला. कोर्टाने तिची पार्श्वभूमी आणि माधवने केलेला छळ लक्षात घेऊन तिला
जी जन्मठेपेची शिक्षा झाली होती ती कमी करून 10 वर्षाचा कारावास अशा प्रकारची शिक्षा तिला सुनावण्यात आली. कोर्टाचा तर आदेश आला होता, पण आरोपी पंचशीला मात्र गायब झालेली होती. पोलीस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिचा शोध कुठेच लागत नव्हता. तब्बल 20 ते 21 वर्ष पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी पंचशीलाने महाराष्ट्र सोडला आणि ती थेट पोहोचली होती गुजरातच्या खंबालिया भागामध्ये. तिथे तिने स्वतःचं नाव बदललं, ओळख लपवली, कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने मोबाईल वापरणं बंद केलं. त्या ठिकाणी तिचा बंद केलं. त्यावेळेस त्याच ठिकाणी तिचा राजू नावाच्या तरुणाशी संपर्क झाला. त्या तरुणाशी परिचय झाल्यानंतर तिथेच ती काम करू लागली आणि राजू याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनी त्याच ठिकाणी लग्न देखील केलं. एक नवे आयुष्य सुरू झालं होतं. पोलिसाकडे तिचा माग काढण्यासाठी तांत्रिक पुरावा नव्हता. 2025च्या न्यायालयाचा निकाल लागल्यापासून वाशिम पोलीस तिचा शोध घेत होते. ती मोबाईल वापरत नसल्यामुळे तिचा शोध लागणं अशक्य वाटत होतं, पण पोलिसांची तिच्यावर नजर होती. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू ठेवलं होतं. याच वेळी सायबरच्या टीममधील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांना एक सोशल मीडियावरील फोटो दाखवला. साहेब, हा फोटो बघा. ही महिला वयाने मोठी दिसते, पण तिची ठेवण आणि जुन्या रेकॉर्डमधील पंचशीलाचा चेहरा मॅच होतोय. हिने स्वतःचा मोबाईल वापरला नाही, पण तिच्या पतीने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो अपलोड केला. वाशिम पोलिसांचे एक पथक तात्काळ गुजरातल्या खंबालिया येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका घरावर छापा टाकण्यात आला. पंचशीला मात्र पोलिसांना पाहून थक्क झाली. आता तिच्याकडे शब्द नव्हते. त्याच वेळी तिच्या हातात बेड्या ठोकल्या जातात आणि वाशिम पोलीस तिला पकडून गाडीत बसवतात. पतीने उत्साहाच्या भरात आपल्या नव्या पत्नीसोबतचा जो फोटो होता सोशल मीडियावर टाकला आणि तोच पोलिसांसाठी सर्वात मोठा सुगावा ठरला. पोलिसांनी सायबर तपासाच्या आधारे अचूक लोकेशन शोधून काढलं होतं. 2004 मध्ये एका अत्याचाराच्या बदल्यातून सुरू झालेला या गुन्ह्याचा शेवट अखेर 2026 मध्ये झाला. पंचशीलाने स्वतःला कायद्याच्या नजरेतून वाचवण्यासाठी नाव बदलले, राज्य बदलले, मोबाईलचा त्याग केला, पण सोशल मीडियावरील पतीच्या एका फोटोमुळे तिला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली. आज ती 10 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेली, पण तिच्यावर फरार झाल्याचा अतिरिक्त गुन्हा देखील पुन्हा दाखल झाला. मित्रांनो, लक्षात घ्या, यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, तुम्ही गुन्ह्यापासून आणि कायद्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न करा, कायदा आणि आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला शोधून काढतेच. म्हणूनच म्हणतोय मी की सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा आणि लक्षात ठेवा, गुन्हा कितीही जुना असो, शिक्षा ही मिळतेच. त्यामुळे सुरक्षित राहा, सतर्क राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.